खवा किंवा मावा बनवायचं जर म्हटलं ना, त्याला खूप मोठी प्रोसेस असते. त्यामध्ये आपल्याला दूध आटवावं लागतं. त्याच्यानंतर आपला म्हणजे खूप वेळ पण जातो. तर आपण आज अगदी इन्स्टंट मावा किंवा खवा बनवणार आहोत. ते पण अगदी कमी वेळेमध्ये. अजिबात दूध आटवण्याची सुद्धा गरज नाहीये. तर आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये मी आता इथे 2 टेबलस्पून तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हाफ कप मी दूध घेतलेलं आहे. दूध हे बॉईल करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला तूप गरम झालं की दूध घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि दुधाला अगदी म्हणजे दूध गरम करायचं आहे आपल्याला. असं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. बघा, दूध आता छान असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कप मिल्क पावडर घालायची आहे, पण अगदी थोडी थोडी करून आपल्याला ही घालायची आहे. एकदम घालायची नाहीये आणि त्याच्या गुठळ्या पण होऊ द्यायच्या नाहीये. पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि तिला मिक्स करत जायचं आहे. पुन्हा थोडीशी घालायची आहे आणि पुन्हा आता आपल्याला व्यवस्थित छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान आणि एकदम मस्त आपला हा मावा बनणार आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये. आणि यापासून तुम्ही खूप छान अशी मस्त मिठाई देखील बनवू शकता. बघा, आता हा बाकीचं उरलेलं जे मिल्क पावडर आहे ती देखील आता मी घालून घेत आहे आणि आपल्याला आता कंटिन्यूस हलवत राहायचं आहे. ते पण अगदी मीडियम गॅसवरच हलवायचं आहे. इथे गॅस अजिबात जोरात करायचा नाही. मीडियम पेक्षा पण लो गॅसवर तुम्ही केलं ना तरी चालणार आहे, कारण मिल्क पावडर लगेच तळायला लागते आणि ते करपून जातं आणि आपला जो खवा किंवा मावा आहे तो चांगला तयार होत नाही. तर अशा पद्धतीने बघा घट्ट होत जाणार आहे आणि आपोआप आपला हा पॅन सोडत जाणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकनला क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. बघा, आपल्याला इथे जवळपास 3 ते 4 मिनिटं लागलेली आहे आणि खवा आपला इथे तयारच झाला आहे ऑलमोस्ट. आणि हा खवा किंवा मावा जो आहे हा पॅन पण सोडायला लागलेला आहे. बस याच्यापेक्षा जास्त आपल्याला परत शिजू द्यायचा नाहीये, नाहीतर मग तो कडक होईल आणि मग मावा तयार नाही होणार. बघा, आता इतपत आपलं हे झालेलं आहे तयार. जर जास्त वेळ ठेवला तर खूपच घट्ट होईल, अगदी असा कडक होईल तो. त्याच्यामुळे आता इतपत आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर मग मी इथे एका बाउलमध्ये काढून घेत आहे. इतका छान आणि इतका सुंदर लागतो, खूप चविष्ट लागतो. यापासून तुम्ही काहीही बनवू शकता. गुलाबजाम देखील तुम्ही माव्यापासून बनवू शकतात. पहा कलर वगैरे, टेक्स्चर वगैरे किती सुंदर आलेलं आहे. तर या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि अगदी झटपट होतो. अजिबात दूध वगैरे आटवण्याची गरज नाही. चला तर मग